भाई, या हिराला आपण आपल्या फायद्यासाठी वापरतोय, पण कोर्ट कचेऱ्या चालू असेपर्यंत हा जेडी तिला आपल्याकडून हिसकावून घेणार नाही ना, अशी भीती वाटते मला. मला तर मॉन्टीची सुद्धा भीती वाटते आता. काय बोलणार असेल लोकांच्या फोनवरती? काय साक्ष देऊ नको म्हणून अशी भीक मागितली असेल तिच्याकडे, दुसरं काय. त्याच्या बोलण्याचा तिच्यावरती परिणाम झाला नसेल ना काही? परिणाम तर झालाच असेल, पण चांगला का वाईट हे देवच जाणे. देव हो या दानव, माँ के प्यार का हर कोई भूखा होता है. मोंटी अपनी माँ को हमारे साथ खड़ा देखकर जेडी का साथ छोड़ देगा और उसके खिलाफ गवाही भी देगा. आणि उलट झालं तर आईचं काळीज आहे ते मुलाच्या बाजूने झुकतं. मॉन्टीच्या आयुष्याचं वाटोळ होईल या काळजीने हिराने आपले शब्द बदलले तर तोंडावर पडू आपण. अरे आधी उद्या जरी आपण खड्ड्यात पडलो ना तरी काही काळजी नसते. आपली लोक काय वाटते ते करून आपल्याला आधार देतील याची खात्री असते. पण या हिरासारख्या निराधार बायकांचं काही खरं नाही. अरे त्यांच्यावर भरोसा कसा करणार? ते त्यांच्या मर्जीचे मालक असतात. पण मामा, अरे आता आपणही त्यांची आपलीच माणसं. आपण त्यांचा जीव वाचवलाय आणि मगाशी तूच म्हणलास ना, या घराने त्यांना आपलं मानलंय. मग अरे पण मॉन्टीचा फोन येईपर्यंत, मॉन्टीचा फोन आल्यावर त्या बाईच्या चेहऱ्याचा रंगच उतरला. उद्या ब्रह्मे नको आणि मॉन्टी नको असं म्हणून ती घरातून पळून गेली तर काय करणार? हिराबाई, काय झालं? काय नाही. काही नाही. कसं तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय टेन्शन. कसला तरी विचार करताय तुम्ही, हो ना? कसला विचार करायचा, किती आणि कोणाकोणाचा विचार करायचा त्याचाच विचार करते. माझं ना त्या तराजू सारखं झालंय. म्हणजे एका पारड्यात माझ्या कलेजाचा तुकडा, माझा मोंट्या, आणि दुसऱ्या पारड्यात तुमच्यासारखी जीवाला जीव देणारी, जीव लावणारी माणसं आहेत. कधी हे पारड जडवत आहे तर कधी हे पारड जडवत आहे. काय करावं मला कायच कळत नाही. तुम्हाला आत्ता काय होत असेल हे कळतंय मला. पण तुम्हाला माहितीये, महाभारताचं युद्ध चालू होतं ना, तेव्हा अर्जुनाचं सुद्धा अगदी असंच झालं होतं. युद्धात शत्रू म्हणून समोर कोण तर कौरव, आणि कौरव दुसरे तिसरे कोणी नसून ते पांडवांचे भाऊ. मग स्वतःच्याच भावांच्या विरोधात लढायचं, त्यांना हाणून पाडायचं आणि स्वतः जिंकायचं, हा विचार, ही कल्पना सहन नव्हती होत अर्जुनाला. मग तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की एखाद्यावर जर का अन्याय होत असेल ना, तर त्याला न्याय हा मिळालाच पाहिजे. एखाद्याची चूक असेल तर त्या चुकीची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे. आणि हे सगळं करणं जर का तुझं कर्तव्य असेल तर अर्जुना, तू हे कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. पण ती समधी देव माणसं होती. मी देव नाही आणि कधी बनू बी नाही शकत. मी न शिकलेली अडाणी बाई, कसला बी विचार न करता स्वतःच्या जीवावर जगणारी, माझ्या मनाला जे जे पटल तेच करत आले. पण आता माझ्या मनात 10 विचार सुरू आहेत. मग त्या सगळ्या गोष्टींपैकी जी गोष्ट तुम्हाला मनापासून पटती आहे ती तुम्ही करा. हे बघा, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही जे काही करा ना ते योग्यच करा. हा, पण एकच सांगते, त्या जेडीच्या पापांचा खुलासा करण्याची, त्याला त्याच्या चुकांची अद्दल घडवण्याची आणि स्वतः परत एकदा सन्मानाने जगण्याची ही शेवटची संधी आहे तुमच्या आयुष्यात. त्यामुळे ही संधी अशी सोडू नका.
अरे मी अहो मी घेते. अरे मी काय करू? तुम्ही ते टेबल घ्या. हा टेबल जड आहे. आपलं हे घेऊन अरे हे काय घेऊन चाललाय? ए सईने सांगितलं आणायला मला. आईने टेबल आणायला सांगितलंय. अरे हे नको का डेकोरेशन साठी? काय आहे? अरे अरे काय काय ना, चला पटापटा तयारी लागा. प्रेसवाले आता एवढ्यात येतील, आवरा पटकन. दादा, मैंने प्रेस के कपड़े भी ना अलग से बांध के रखे हैं. अरे भगवान, वो कपड़े वाले प्रेस के बारे में नहीं बोल रहे, वो प्रेस कॉन्फ्रेंस वाली प्रेस के बारे में बोल रहे. न्यूज वाले, मीडिया वाले. हेलो. बंधू मामा, त्याची पण सगळी तयारी झालेली आहे. एकदा सगळी खुर्च्या आणि टेबल मांडामांड झाली की मग संपला विषय, झालं काम. नाही पण मला काय वाटतं माहितीये का भाई, आपण ना एक हॉल बुक करायला पाहिजे होता. हे असे घरी नसते उपद्व्याप करण्यापेक्षा ते जास्त बरं झालं असतं ना. अरे अक्कल आहे का तुला? हिराबाईंना बाहेर घेऊन जायचं म्हणजे केवढी रिस्क आहे याची कल्पना आहे का तुला? हे बघ पिंट्या, हिराबाई आपल्या घरात सुरक्षित आहेत. त्या कोर्टाचा निकाल बिकाल लागेपर्यंत ते सुरक्षित राहणं महत्वाचं आहे. राहणार राहणार नक्की राहणार. बी पॉझिटिव्ह. बुल्लू, तू त्यांना कपडे दे आणि तयार कर. त्यांना प्रेस समोर जायचंय. तरी हॉलचा एकदा विचार करून बघूयात ना आपण. करू करू, हॉल सुद्धा बुक करू, पण पार्टी करायला केसचा निकाल लागल्यानंतर. हो, मी पोलिसात तक्रार पण करतो आणि कोर्टाची ऑर्डर पण घेऊन येतो. काय हे दिवस 6 मिनिटात निघून जातील आणि आदित्य कंपनीच्या मालक पदावर विराजमान होईल. पण आहेत कुठे बाळराजे? थोरल्या महाराजांचा आशीर्वाद घ्यायला गेले. अप्पा बस. आज चांगले दणदणीत आशीर्वाद द्या अप्पा. बाळा, मी इतर वेळी पोकळ आशीर्वाद देत असतो का? नाही अप्पा, पण आज ना आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे ना. बेटा, दिवस सगळे सारखेच असतात. असा एखाद दिवस मोठा वगैरे असं काही नसतं. मोठा होत असतो तो माणूस आपल्या गुणांनी, आपल्या तत्वांनी आणि आपल्या कर्तृत्वानी. हो अप्पा. आता सत्य काय लोकांसमोर येणारच आहे. एक मोठा माणूस बनण्याचा तुझा प्रवास आता सुरू होणार आहे. त्या प्रवासात वळणं येतील, घाटही येतील, हजारो फाटेही फुटतील, पण तू डगमगून न जाता सरळ नाकासमोरची वाट चालत राहा. हो अप्पा. आमच्या आशीर्वादाची शिदोरी आम्ही तुला दिलीच आहे आणि देतच राहणार आहोत. पण बेटा, आम्ही आयुष्यभर तुझी साथ देऊ शकणार नाही. एक दिवस आमची वाट आम्हाला वैकुंठाला घेऊन जाईल. पण त्यावेळी तू हरू नकोस ना. तुझ्या प्रवासात जे भले बुरे लोक तुझ्या बरोबर येतील त्यांना घेऊन चालत राहा. आणि आयुष्यात रक्ताचं नातं नसलेली पण आपली वाटणारी माणसं आपली साथ देतात. आता आपल्या हिरातच बघ ना. खरंय अप्पा. आज जर हिराबाई नसता ना आपल्या बरोबर, तर यातलं काहीच शक्य झालं नसतं. पण आता त्या आहेत ना, मग उगाच कशाला नसते विचार. आता तयारी लागा. मी तुला सांगतो, आजची प्रेस कॉन्फरन्स जी आहे ना ती धमाकेदार होणार आहे. धडाम थोडून धडाम थोडं धडाम थोडं. अरे काय काय होतंय काय तुला? आनंद, परमानंद, आत्मानंद. अरे तू आम्हाला पण होतोय, पण हे हातात काय आणलेस? गेले कित्येक दिवस जेडीच्या गोळीबाराच्या आवाजाने जीव अगदी नकोसा झालाय. एकदा का त्या जेडीची जिरली ना, या फटाक्याचा आवाज ऐकवणार मी त्याला. हा आवाज त्याच्या कानात घुमत राहायला पाहिजे. अरे पण त्यासाठी एवढे फटाके कशाला? एक लक्ष्मी बॉम्ब पुरे. लक्ष्मी बॉम्ब? हा, अरे म्हणजे हिरा एकदा तो फुटला की जेडीचं रॉकेट. अरे पण आहे कुठे हिराबाई? त्या अंगावरच्या वस्त्रानिशी आली तर गुल्लू तिला मदत करते. येतील. सुनो जी, आपने कहीं हीरा को देखा है क्या? म्हणजे त्या तुमच्या बरोबर नाहीयेत? नहीं. नाहीत म्हणजे काय? असं कसं होईल?
हिरा कुठे काय? हिराबाई, अहो हिराबाई, मैंने पूरा घर ढूंढ लिया, वो कहीं नहीं है, घर में नहीं है, आंगन में नहीं है, हर जगह देख लिया। अरे पण म्हणजे त्या अरे म्हणजे काय नाहीये, असतीलच इकडे. त्यांना कालपासून गाडीची चिंता होती ना, गाडीकडे असतील. जा पिंट्या, तू गॅरेज मध्ये जाऊन त्यांना घेऊन ये. त्यांनी असं बाहेर कुठेही फिरणं बरोबर नाही. हा हिराबाई कुठे गेली ही बाई? हिराबाई, गाडी पण दिसत नाही ते. बाई सगळं घेऊन पळाली का काय? बस. वा ब्रह्मे, घरातल्या घरात प्रेस कॉन्फरन्सची चांगलीच व्यवस्था केली आहे तुम्ही. व्यवस्था तर गेल्यावर पण उत्तमच केलेली रे, पण काय झाले आठवते ना. यावेळी तरी ठोस आणि खरी माहिती देणार आहात ना, की नुसती भाषणं टोकून तोंडावर पडणार आहात? अरे बघ, डुप्लिकेट आदित्य देसाई आला. हा, बसा, शांतपणे बसा. आधी चहा पाणी घ्या, मग आपण सविस्तर बोलू आणि तेव्हा बघू तोत्या आदित्य कुठला आणि खरा आदित्य कुठला. हा, फिल्टर बस. हा, आता बोल. काय बोलू? अरे मी गॅरेज मध्ये बघितलं तर हिरा पण नाहीये गॅरेज मध्ये आणि गाडी पण गायब आहे. ती सगळे पुरावे घेऊन पळून गेली बहुतेक. नाही नाही, असं नाही होणार. हिराबाई पळून नाही जाणार. हा त्या जेडीचाच डाव असणार. अरे पण जेडी आपल्या घरात आला आणि आपल्याला कळलं नाही, असं कसं होईल? पण आता नक्की काय झालं हे काही कळायला मार्ग आहे का? हिराबाई आता कुठे आहेत हे शोधून काढणं हा एकच मार्ग आहे आपल्यासाठी. पण कुठे शोधायचं? कुठे? मैं इसी इलाके में खोजती हूँ, शायद यही कहीं हो. चल चल, आपण दोघं एकत्रच निघूया. मला पोलीस स्टेशन मध्ये पण जायचंय आणि कोर्टात पण जायचंय. चल. आम्ही तिच्या घरापाशी म्हणजे अख्खा इलाकाच शोधतो. पिंट्या मामा, तुम्ही आणि फिल्टर जाऊया. चल. हो, मी येतो तुझ्या बरोबर, पण ही प्रेस कॉन्फरन्स कॅन्सल करा. अरे तुला काय वेट बीट लागलाय काय? आता त्यांना जायला सांगितलं तर यापुढे ते कधी आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. अरे पण हिरा सापडली नाही तर काय करणार? हिराबाई सापडणार, नक्की सापडणार आणि प्रेस कॉन्फरन्स सुद्धा होणार. बी पॉझिटिव्ह. तुम्ही तिला शोधायला जा, आम्ही प्रेस कॉन्फरन्स सुरू करतो. चल. नमस्कार. मागच्या वेळच्या आमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जो काही गदारोळ झाला, गोंधळ झाला, त्यानंतरही तुम्ही आज एवढ्या संख्येने इकडे आलात, त्याबद्दल सगळ्यात प्रथम मी तुमचं स्वागत करतो आणि आभार मानतो. अहो ब्रह्मे, आम्ही तुमच्यासाठी नाही, बातमीसाठी इथे आलोय. हो, मिळणार. सनसनाटी ब्रेकिंग न्यूज तुम्हाला मिळणार, जी ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. आणि आतापर्यंत जेवढ्या म्हणून गोष्टी घडल्यात ना, त्या सगळ्याचा खुलासा तुमच्या समोर होईल. असं काय सांगणार आहात तुम्ही? आदित्य ग्रुप ऑफ कंपनीच्या मालक पदाच्या खुर्चीवरती आता जो आदित्य बसलेला आहे, हा आदित्य विजय देसाई यांचा मुलगा नसून कुविख्यात बिल्डर जेडी यांचा मुलगा आहे. आणि हा जेडी दुसरा तिसरा कोणी नसून जयवंत देसाई आहे, म्हणजे विजय देसाईचा सख्खा भाऊ. आणि 25 वर्षापूर्वी कंपनी बळकवण्यासाठी वंदन आणि विजय यांचा खून केला होता. अहो, हे काय बोलताय तुम्ही? याचा काही पुरावा, कोणी साक्षीदार? आहेत ना, सगळे पुरावे आहेत. अहो, म्हणून तर तुम्हाला आम्ही इकडे बोलवलंय. काय कोर्टामध्ये दाद मागणं, पोलिसांकडे जाऊन केस करणं, ह्या गोष्टी नक्कीच होतील, त्या होतातही. पण
जनतेच्या दरबारामध्ये न्याय मागणं हे तितकंच महत्वाचं असतं, नाही का? कसला न्याय मिळतोय आपल्याला? आपली केस उभारायच्या आधीच बसलेली आहे. असं बोलू नकोस. ती हिरा सापडेल आपल्याला, सापडायला. मला नाही वाटत ती एरियात असेल ते. ठीक आहे, आपण आता एकच एरिया बघितलाय. इथं आसपास खूप वस्त्यात, आपण प्रत्येक घरामध्ये बघितलं पाहिजे. चल. अरे पण अजून असं किती वेळ करणार आपण? 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष, किती दिवस? तोपर्यंत तो मॉन्टी आणि तो जेडी आपली कंपनी फस्त करून टाकेल. तुला मी सांगतो ना आधी, या असल्या लोकांचा काही भरोसा नाही. ही हिरा आहे ना, ही पण त्यातलीच. मुद्दे मला सकट ती सगळं घेऊन पसार झाली आहे. 1001% तुला सांगतो. मामा अरे तू किती निगेटिव्ह बोलतोयस? खूप निगेटिव्ह बोलताय तुम्ही त्या जेडी आणि आदित्य देसाई बद्दल. अहो मी जे खरंय तेच सांगतोय. अहो मग पुरावे आणा ना समोर. पुरावे तुम्हाला मिळतीलच, फक्त थोडीशी कळसोसा. थोडी? अहो थोडी म्हणजे किती? पूर्ण दिवस तर तुमच्यावरतीच घालवायचा. तुम्ही मुख्यमंत्री आहात की पंतप्रधान? सई, आदित्याला फोन कर, बघ कुठे आहे तो. ओ हिराबाई, हिराबाई. हिराबाई, मी आदित्य. दरवाजा उघडा. मी दात तोडतो आहे. नको थांब. कुलूप नाहीये म्हणजे ते आतच आहे. हिराबाई. कोण पाहिजे तुम्हाला? हिराबाई. मीच ती. तुम्ही कोण आहे? हे नाही, चल. एक्शन. हा से. अरे आदित्य कुठे आहेस तू? इथे पत्रकार वैतागलेत आणि मामा सॉलिड पॅनिक झालेत आणि त्यात तू फोन उचलेनास. त्या हिराला शोधण्याच्या नादात कळलंच नाही कधी फोन आले. सापडल्या का त्या? सगळीकडे बघितलं, इथं पण कुठेच नाहीये ती. आता फक्त एकच जागा असू शकते जिथे ती असेल. ते जिथे कुठे असतील तिथनं शोधून आणशील ना तू त्यांना? आणतो मी.